ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. सामन्याच्या दिशेने जाऊयात. आजच्या दिवसातील सामना क्रमांक 6 आपल्या भेटीला आला. पहिला बॉल यश ओव्हर दी विकेट. पहिलाच बॉल बॅटची कडा विकेट किपर पासून दूर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. काय प्रयत्न होते, काय डेडिकेशन होतं त्या ठिकाणी. ज्या पद्धतीनं टाय मारली होती, टायमिंग एफर्ट्स त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले रोहनच्या माध्यमातून. रिप्ले मध्ये आपण पाहू शकता एकदा येते या बॉलवरती. यशची गोलंदाजी आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं छान पद्धतीनं पाहायला मिळालं. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं चामुंडा स्पोर्ट्स विराथनकुर्द टीमच्या अगेन्स्ट जो परफॉर्मन्स त्याने दाखवला होता. बॅटिंग असो किंवा गोलंदाजी असो. पुढचा बॉल या ओव्हरमध्ये ओव्हर दी विकेट. यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला होता ऋषीच्या अगेन्स्ट आणि तो प्रयत्न यशस्वी ठरलाय. कारण ज्या पद्धतीनं बॉल डिलिव्हर केला होता आर्म ॲक्शन यशचे आपण पाहतो एक स्पेसिफिक आर्म ॲक्शन त्याची आपल्याला पाहायला मिळते. आणि बॉल डिलिव्हर केल्यानंतर या ठिकाणी बॉलमध्ये जो क्रेज आपण पाहतो, वेग जो आपण पाहायला मिळतो, दोन्ही बॉल चांगल्या टप्प्यावरती हाताळले गेलेत आणि दोन्ही फलंदाजांचा अभ्यास चांगला केलाय गोलंदाज यशने. या बॉलवरती फटका फसला. कॅचचा कॉल क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत आणि अखेरकार यशने तो झेल टिपलाय. काय जबरदस्त त्या ठिकाणी कमिटमेंट आपल्याला पाहायला मिळाले. बॉलिंग करत असताना बॉल डिलिव्हर केल्यानंतर बॉल पर्यंत पोहोचणं आणि सातत्यानं या ठिकाणी अशक्य कामच मला जमता येईल दर्शवून दिलं. पहिला धक्का ऋषीच्या रूपामध्ये. बिग विकेट गॉन. चला बॅट्समन घाई करा, आपल्याकडे वेळ जास्त नाहीये. धावसंख्या फलकावरती 1 आणि 1 वरती 1 धक्का आतापर्यंत लागला. 3 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झाला. सध्या तरी पहिलं षटक प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झाला. 6 सीटर स्पोर्ट्सच्या माध्यमातून या स्पर्धेचं या ठिकाणी आपण पाहू शकतायत कव्हरेज केलं जात आहे आणि वन ऑफ द ग्रेट ब्रॉडकास्टर आपल्याला पाहायला मिळतात या परिसरामधील. नवीन बॅटर मैदानामध्ये मागच्या सामन्याचा हिरो सुपरस्टार मागच्या सामन्याचा दाखल झाला. आकाशला आपण पाहू शकता. या सिच्युएशनला आकाशला चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. ऋषी मागच्या सामन्यामध्ये सुद्धा नाराज केला होता कारण मागच्या सामन्यामध्ये टार्गेट इतकंसं मोठं नव्हतं आणि त्या टार्गेटचा पाठलाग करत असताना जो परफॉर्मन्स बॅटिंग युनिटने दाखवला होता थोडंसं लाजिरवाणं पाहायला मिळाला होता. आमचे अपकमिंग यंगस्टर येणाऱ्या काळामध्ये जरूर वथाने गावाचं नाव पुढे नेण्याचं काम करतील. सध्याच्या घडीला अमित पाटील असतील, यश चौधरी असतील, त्याचबरोबर दीपेश चौधरी असतील, निहार भोईर असतील, सातत्यानं या ठिकाणी ते काम करत आल्यात. पहिल्याच बॉलवरती फलंदाज आकाशच्या बॅटमधून चौकार येताना पाहायला मिळतोय. चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. हाफ ट्रॅकर होता आणि हाफ ट्रॅकरला मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट केला, क्रॉस बॅटचा वापर केला आणि त्यानंतर लॉंगरला हा चौकार येताना पाहायला मिळतोय. धावसंख्या फलकावरती 5. आतापर्यंत चेंडूंचा जर विचार केला तर 4 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झाला. यशच्या अगेन्स्ट चौकार आला फलंदाज आकाशच्या बॅटमधून आणि येणाऱ्या 2 बॉलवरती सुद्धा तोच प्रयत्न करावा लागणार आहे कारण इथून जर चांगली स्टार्ट मिळाली तर डेफिनेटली एक चांगलं टार्गेट स्कोर कार्डवरती उभं होईल आणि बॉलिंग अटॅक ज्या पद्धतीने आपण पाहतोय युवा ग्रुप विठ्ठलवाडी टीम जवळ त्याचमुळे जरूर एक चांगली धावसंख्या ते डिझर्व करतात. एक धाव मिळेल या बॉलवरती एक बाईच्या रूपामध्ये. पंच महेंद्र भोईर सर त्या ठिकाणी दर्शवत आहेत. इट्स अ लेग बाईज सिंगल मिळते आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती 6. 6 रन्स स्कोरवरती आपण पाहतोय. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला. शेवटचा अंतिम बॉल या पहिल्या षटकामधील आपल्याला पाहायला मिळेल. वैभवची बॅटिंग खऱ्या अर्थानं आपण पाहतोय थोडीशी मिस केली जाते मागच्या काही कालापासून कारण सातत्याने गोलंदाजीवरती तो मेहनत घेत आला आणि बॅटिंगमध्ये तितकासा चान्स त्याला मिळालेला नाही आहे. स्कोर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न झाला होता. पॅटर्न बॉलमध्ये कनेक्शन झालेलं नाही आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये 6 धावा त्यांना पाहायला मिळतात. पहिल्या सामन्यामध्ये कल्पेशची अनुपस्थिती कुठेतरी थोडीशी त्याची उणीव जाणवली होती कारण रन्स चेस करत असताना पूर्णपणे त्या ठिकाणी इम्पॉसिबल झालं होतं. आता या मॅचमध्ये कल्पेश स्क्वॉडमध्ये सामील झाला त्याच्यावरती सुद्धा नजर असणार आहेत. धावसंख्या फलकावरती 6. 6 रन्स स्कोरवरती आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ मैदानामध्ये संपन्न झाला. आता बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 2 मध्ये प्रज्वतला या ठिकाणी आणलं गेलं. प्रज्वत सुद्धा एक यशस्वी गोलंदाज आहे या टीम मधील कारण मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं त्याची गोलंदाजी अतिशय सुंदर आपण पाहिली होती आणि मोठे फटके इतक्या सहजासहजी तो खेळू देत नाही आणि जरी मोठा फटका त्याच्या विरोधामध्ये आला तरी कमबॅक करणं जाणतो. लाईन अँड लेंथ चेंज करणं तो जाणतो. त्याचमुळे या ठिकाणी या ओव्हरमध्ये त्याच्यावरती नजर असणार आहेत.
पहिलाच बॉल फुलटॉस टाकलाय लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक देखील आपल्याला पाहायला मिळतो. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक पुढे आलाय. क्षेत्ररक्षण चांगलं झालं होतं. 2 धावांचा कॉल. धावचीची संधी नॉन स्ट्राईक इन वरती एक चान्स बनला होता परंतु त्या ठिकाणी आपण पाहू शकताय तो चान्स क्रॅप करता आलेला नाहीये. धावसंख्या फलकावरती 8 आहे. पहिल्या बॉलवरती जरूर जे दृश्य आपण पाहिला जो ड्रामा मैदानामध्ये आपण पाहिला नॉन स्ट्राईक इन वरती वैभवची विकेट धोक्यामध्ये आली होती. पुढचा बॉल या ओव्हरमधील ओव्हर विकेट. शॉर्ट बॉलचा वापर शॉर्ट बॉलवरती पुल शॉट पॉवरफुल ठरलाय आणि डीप मिड विकेटला ठोकला षटकार फलंदाज आकाशच्या बॅटमधून. 6 धावा. चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. क्रॉस पॅटचा वापर केला. टायमिंग चांगला जुळला होता आणि त्याचाच फायदा मिळाला. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते एकंदरीत 14 या आकड्यावरती. हे मोठे स्ट्रोक येणं गरजेचं आहे. आता आकाशच्या बॅटमधून सेवू लागलात. सूत्र हातामध्ये त्याने घेतलात आणि जे क्रिकेट तो मैदानामध्ये पहिल्या सामन्यापासून खेळतोय एक त्याची स्पेशल टेक्निक पाहायला मिळाला. व्हाईट बॉलचा इशारा पंच महेंद्र भोईट सर त्या ठिकाणी दर्शवत आहेत. इट्स अ व्हाईट बॉल. 15 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय भरपूर बाहेर होता बॉल. सेकंड व्हाईट लाईनच्या बरोबर जवळून हा बॉल गेला. धावसंख्या फलकावरती सध्या तरी 15 आहे. 2 चेंडून सकिल मैदानामध्ये झाला. आतापर्यंत 9 धावा येताना पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल या ओव्हरमधील बॉलिंग ट्रॅकवरती प्रज्वत ओव्हर द विकेट. हा सुद्धा फुलटॉस टाकला होता. पॅडमध्ये बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बॉल जाईल लॉंग ऑफ मध्ये. क्षेत्ररक्षक प्रसाद त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. एकच धाव या बॉलवरती मिळेल. षटकार आल्यानंतर चांगला इन्स्पायर झाला गोलंदाज प्रज्वत. यादी सुद्धा उल्लेख केला होता. षटकार आल्यानंतर कमबॅक करणं तो जाणतोय आणि त्याचं एक ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. कारण त्याच्या विरोधामध्ये षटकार आल्यानंतर लाईन अँड लेंथमध्ये थोडेसे चेंजेस आणल्या गेल्या. या बॉलवरती जरूर फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. विकेट किपरने डायरेक्ट हिट जरूर केला गेला परंतु पंचांवरती कुठल्याही प्रकारचा इम्पॅक्ट पडलेला नाहीये. धाव मिळणार नाही या बॉलवरती. डॉट बॉल येईल. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतो ज्या पद्धतीनं हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर विकेट किपर बॉलवरती गेला. डायरेक्ट हिट त्याने केला परंतु फलंदाज क्रीजमध्ये सुखरूपरित्या होता. धावसंख्या फलकावरती 16. 4 चेंडूंचा केला आतापर्यंत झाला. प्रज्वतला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. कमबॅक त्याने करून दाखवलं या मॅचमध्ये कारण त्याच्या विरोधामध्ये षटकार आल्यानंतर असं कुठेतरी वाटलं होतं की अजून एखाद 2 मोठे फटके या ओव्हरमध्ये पाहायला मिळतील परंतु ते चित्र सध्या तरी दिसलेलं नाहीये. अजूनही या ओव्हरमधील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आता येणाऱ्या 2 बॉलमध्ये वैभवला जबाबदारी घ्यावी लागणार आहे. ती रिस्पॉन्सिबिलिटी त्याला इथून घ्यावी लागणार आहे. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. प्रज्वत येतो गोलंदाजी मार्कवरती ओव्हर द विकेट. समोर फटका लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक जरूर प्रसाद आपल्याला पाहायला मिळतोय. एकदा पूर्ण केलं. एके धावेवरतीच समाधानी व्हावं लागणार आहे कारण प्रसाद ताडकीने होता. बॉलवरती गेल्यानंतर चांगले क्षेत्ररक्षण त्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि परफेक्ट थ्रो त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न त्याने केला होता. आता दुसऱ्या षटकामधील शेवटचा बॉल प्रज्वत घेऊन दाखल झाला गोलंदाजी मार्कवरती. शेवटचा बॉल आकाशसाठी या ठिकाणी रायसिंग डिलिव्हरी होती. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांनंतर धावसंख्या फलकावरती 17. 17 रन्स स्कोरवरती आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये फक्त 6 आल्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 11 झाल्या आणि धावसंख्या फलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 आपल्याला पाहायला मिळते. 2 ओव्हरचा खेळ संपला. तर तिसऱ्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती यश स्वतः गोलंदाजी मार्कवरती दाखल झाला. या संघामधील एक सर्वाधिक महत्वाचा खेळाडू यश कारण त्याने जी आतापर्यंत संपत्ती मिळवलंय आणि स्वतःचं जे साम्राज्य त्याने उभा केलंय भरपूर मेहनत स्वतःवरती घेतली. रात्रंदिवस प्रॅक्टिस केली. त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे कन्सिस्टन्सी खूप महत्वाचं असतं. स्वतःवरती असला विश्वास तो त्याने दाखवला आणि त्यानंतर व्यावसायिक गटामध्ये आज यश किनी हे नाव सातत्यानं पुढे येताना आपण पाहिलंय. 17 धावा सध्या तरी स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. नरेश स्मृती एडवन टीम आजच्या दिवसामध्ये डॉमिनेट करताना दिसला आणि शेवटच्या सामन्यामध्ये त्यांना आपण इन ॲक्शन मध्ये पाहणार आहोत. पहिलाच बॉल पॅचची कडा आणि विकेट किपरचा सहारा. कुठेतरी विकेट जाणं या सिच्युएशनला गरजेचं होतं कारण जो खेळ मैदानामध्ये सुरू होता कुठल्याही प्रकारचा मोठा फटका येत नव्हता आणि या सिच्युएशनला विकेट या ठिकाणी येणं गरजेचं होतं. विकेट जातोय फलंदाज वैभव कॉम.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कल्पेशला आपण पाहतोय. मोठमोठ्या स्पर्धा खेळण्याचा अनुभव त्याच्याजवळ जरूर आहे आणि लेदर क्रिकेटमध्ये सुद्धा कल्पेश सातत्यानं या ठिकाणी प्रगती करत आलाय. चेंडूंचा जर विचार केला तर पहिला चेंडू झाला आणि पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवले गेले. यशची गोलंदाजी आजच्या दिवसामध्ये जबरदस्त राहिलं. पहिल्या षटकामध्ये सुद्धा एक विकेट त्याने मिळवला होता आणि या ओव्हरमध्ये सुद्धा सुरुवात विकेटने केल्या. आता बेस्ट वर्सेस बेस्टची बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला यश, दुसऱ्या बाजूला कल्पेश. यशच्या नावात यश तर दुसऱ्या बाजूला कल्पेशला इथून नावाची छाप सोडावी लागणार आहे. पहिलाच बॉल स्लाइस करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला होता. पॉइंटला फिल्डर पोहोचतोय. एकदा पूर्ण केलं, एकेरी होती संतुष्ट व्हावं लागणार आणि या सिंगलने धावसंख्या 18 वरती जाऊन पोहोचले. पूर्णपणे विकेट अवस्थेमध्ये युवा ग्रुप विठ्ठलवाडी संघ सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु हे दोन फलंदाज अशाच्या सिच्युएशनला जेव्हा जेव्हा युवा ग्रुप विठ्ठलवाडी संघ बॅकफुटला गेला तेव्हा या दोन फलंदाजांनी अनेक वेळा युवा ग्रुप विठ्ठलवाडी टीमला बाहेर काढलं. पण जोपर्यंत यश गोलंदाजी मार्कवरती आहे त्याच्या विरोधामध्ये मोठे फटके येणं कठीण होता. परंतु हा फुलटॉस टाकला आणि फुलटॉस वरती प्रहार केला गेलाय, आघात केला गेलाय. फलंदाज आकाशच्या बॅटमधून षटकार. चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. क्रॉस बॅटने चांगले स्ट्रोक खेळतो आतापर्यंत आकाशचा जो बॅटिंग स्टान्स आपण पाहिलाय. धावसंख्या फलकावरती 24-24 3 चेंडूंचं केलं या ठिकाणी झाल्या मैदानामध्ये. यशवरती या ठिकाणी हल्ला केला गेला होता. बँक ऑन दी टार्गेट करणं गरजेचं आहे या गोलंदाजाला, कारण इथून जर टार्गेट तुम्ही केलं तर येणारी 2 षटकं तिथे तुमचं यश खूप मायने राखणार आहे. तिथे संघर्ष तुम्हाला जर करायचं नसेल तर या ओव्हरमध्ये तुम्हाला मोठे फटके खेळावे लागणार आहेत. 25 धावा फलकावरती 4 चेंडूंचा केला आतापर्यंत झाला. अजूनही या ओव्हरमधील 2 चेंडूंचा केलं बाकी आहे. यशला पण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. षटकार आल्यानंतर लाईन अँड लेंथमध्ये लगेचच त्याने बदलाव केला गेला, परिवर्तन केलं गेलं आणि त्याचा फायदा त्याला मिळाला. पुढचा बॉल फुलटॉस बॉल कल्पेशसाठी. मोठा फटका यायला होता परंतु तो आलेला नाहीये. एकच धाव या बॉलवरती मिळेल आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 26-26. आता शेवटचा बॉल या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पुढच्या सामन्यासाठी नरेश स्मृती एडवान्स संघ प्रतीक्षा करतो. कोणता संघ आमच्या समोर भिडेल, कोणता संघ इनॅक्शन मध्ये असेल. परंतु सध्या जी बॅटल मैदानामध्ये सुरू आहे, एका बाजूला वडराई, दुसऱ्या बाजूला युवा ग्रुप विठ्ठलवाडी. फुलटॉस चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतो. प्रॉपरली क्रिकेटिंग स्ट्रोक कुठेतरी या फुलटॉस बॉलवरती आलेला नाहीये. जो कॉपी बुक स्ट्रोक फुलटॉस वरती यायला हवा होता तो आलेला नाहीये. 3 ओव्हरचा खेळ संपला. धावसंख्या फलकावरती 27-27 रन्स स्कोरवरती आपण पाहतोय. त्या शेवटच्या 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. 27 धावा फलकावरती आपण पाहतोय. गंधर्वला गोलंदाजी मार्कवरती आणला गेला. ओव्हर नंबर 4 मध्ये एक मोठी जबाबदारी त्याच्यावरती असणार. पिंक थीम आपल्याला पाहायला मिळते. बाउंड्री लाईन वरती एक सुंदर दृश्य समोर दिसून येतं आणि सकाळच्या सत्रामध्ये आल्यानंतर जे वातावरण या मैदानावरती त्यांना पाहायला मिळतं ना, अविश्वसनीय. बाजूला समुद्र, त्यानंतर आपण जर दुसऱ्या बाजूला विचार केला तर हिरवगार वातावरण, जे झाडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. सरकारच्या सानिध्यामध्ये असलेलं हे मैदान आणि या मैदानावरती क्रिकेटचा एक अद्भुत सोहळा आजच्या दिवसामध्ये रंगताना आपण पाहतोय. येणारे 3 दिवस खऱ्या अर्थानं प्रत्येक दिवसामध्ये थरार आपल्याला पाहायला मिळेल. उद्या सुद्धा मोठी स्टारकास्ट तुम्हाला पाहायला मिळेल. उद्या सुद्धा सफाले ग्रामीण हा आपण पाहणार आहोत. फुलटॉस बॉल या ठिकाणी टाकला होता. पहिलाच फुलटॉस त्या ठिकाणी आपण पाहिला. प्रसाद चेंडूला फील करेल. एक धाव मिळते. या बॉलवरती 28 झालं. स्कोरकार्डवरती 28 स्कोरकार्ड आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूचा खेळ मैदानामध्ये झाला. कल्पेश आणि आकाशला पार्टनरशिप बिल्ड करणं गरजेचं आहे. आकाशने वेळ जास्त घेतलाय परंतु त्याच्या बॅटमधून त्या धावा सुद्धा आल्यात, कारण त्याच्या व्यतिरिक्त कुठल्याही फलंदाजाने आतापर्यंत कॉन्ट्रीब्युशन दिलेलं नाहीये. आकाशच्या बॅटमधून 22 धावा 10 चेंडूंमध्ये. आता कल्पेश स्ट्रायकिंगवरती आपल्याला पाहायला मिळतो, जो 4थ्या क्रमांकावरती मैदानावरती दाखल झाला. इथे फटका फसलाय. राम शॉट खेळण्याचा प्रयत्न मिड ऑफला जरूर बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. कॅच ड्रॉप होतोय. 2 धावा सुद्धा मिळून जातील या बॉलवरती. आता एक लांब शॉट्स घेण्याची संधी कल्पेशला मिळालं. कॅच ड्रॉप झाल्यानंतर तो आत्मविश्वास सुद्धा आता त्याच्यामध्ये जरूर निर्माण झाला असेल, परंतु येणाऱ्या खऱ्या अर्थानं 10 चेंडूंमध्ये तो आत्मविश्वास दाखवून द्यावा लागणार आहे. येणारे 10 चेंडू खूप महत्वाचे ठरतील. खचलेला आत्मविश्वास तो जागा करायचा आहे मैदानामध्ये. बॉल बॅटर त्या ठिकाणी पाहायला मिळतो. लॉंगॉनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगले क्षेत्ररक्षण झाले रोहितच्या माध्यमातून. आज वडराई संघाचं परफेक्ट क्षण आपण पाहिलं खऱ्या अर्थानं. बॅटिंग असो
किंवा बॉलिंग असो, फिल्डिंगमध्ये तर त्यांचा स्टँडर्ड जरूर आपण पाहिला. मागच्या चेंडूवरती जरूर मिड ऑफला कॅच ड्रॉप होताना आपण पाहिला. परंतु त्याच्या व्यतिरिक्त पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा फिल्डिंगचा दर्जा त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला आहे. चांगला कटर तारीखेने पाहायला मिळाला. पडल्यानंतर बाहेर निघत असताना सरळ चला विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. 4 चेंडूंचा केला त्यापर्यंत झालाय. अजूनही या ओव्हरमधील 2 चेंडूंचा केला बाकी आहे. चांगली गोलंदाजी गंधर्वची आपल्याला पाहायला मिळते. प्रभावित करतो यंग टॅलेंट. यादी आपण पहिला गोलंदाज प्रज्वतला, तो सुद्धा एक युवा गोलंदाज आहे. आणि या यंग टॅलेंट खऱ्या अर्थानं आज ते टॅलेंट सिद्ध केलं या मैदानावरती. जास्त एफर्ट्स या बॉलवरती लावले होते आणि त्याचे परिणाम सोसावे लागतात. 32 धावा स्कोर कार्डवरती. व्हाईट बॉल येईल, एक्स्ट्रा रन्स मिळतं. धावसंख्या आता फलकावरती 32. येणारे चेंडू आहेत 8 चेंडूंमध्ये 20 ते 22 धावा कमीत कमी इथे टार्गेट कराव्या लागणार आहेत आणि गरजेचं आहे. एक चॅलेंजिंग टोटल उभी करणं आणि इन्स्पायर होऊन फलंदाज आकाशच्या बॅटमधून मोठा फटका येताना पाहायला मिळतोय. आकाशाला गवसने घालणारा फटका आकाशच्या बॅटमधून, षटकार. चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. इथे आपण 20 ते 22 धावा या ठिकाणी टार्गेट करण्याचा उल्लेख करत होतो. त्यामधील षटकार तर आला. आता येणाऱ्या 7 बॉलमध्ये 16 धावा तरी टार्गेट कराव्या लागणार आहेत. त्यामधील पहिला षटकार तर आकाशच्या बॅटमधून आला. 38 झाला स्कोर कार्डवरती. 38 स्कोर कार्ड आपण पाहतोय. आता प्रोत्साहन देत असताना यशला आपण पाहतोय, कारण यशकडे तो अनुभव आहे. अतिशय कमी वयामध्ये आणि अतिशय कमी वेळेमध्ये स्वतःची एक वेगळी छाप सोडली आणि इतकी प्रसिद्धी मिळाल्यानंतर देखील आतापर्यंत डाऊन दी अर्थ यशला आपण पाहतोय. हा सुद्धा बॉल स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. ग्रेट शॉट सरळ बॉलला पाठवला गेलाय. तुषार कुर्ले यांच्या स्वागताकरिता षटकार. 6 धावा. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते आकाशची. येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये सुद्धा याच पद्धतीनं खेळावं लागणार आहे. धावसंख्या फलकावरती 44, 44 रन्स स्कोर कार्डचे लागल्या जात आहेत. मागचे दोन्ही बॉल खराब टप्प्यावरती दिले आणि त्याचा पुरेपूर फायदा आकाशने या ठिकाणी घेतलाय. आकाशचा बॅटिंग परफॉर्मन्स जर आपण पाहिला तर 34 धावा त्याच्या बॅटमधून 13 चेंडूंमध्ये. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहू शकतायत मिनलजी पाटील सरांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती येण्याची कृपा करावी. 44 रन्स स्कोर करते आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवरती साहिलला आपण पाहतोय स्लॉग ओव्हरमध्ये. मागच्या सामन्यामध्ये थोडासा महागात पडला होता. मिनलजी पाटील सर आपण पाहतोय उत्कृष्ट लेदर क्रिकेटपटू आपल्याला पाहायला मिळत आहेत. लेदर क्रिकेट चांगल्या पद्धतीने ते खेळत असतात. पहिलाच बॉल आणि पहिल्या चेंडूवरती रुबाब दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये कल्पेश त्याच्या बॅटमधून षटकार. 6 धावा. कडक शॉट होता हाफ वाली आणि हाफ वालीला मिड विकेटला डिपॉझिट केले गेले. धावसंख्या फलकावरती अर्धशतक पूर्ण झालं युवा ग्रुप विठ्ठलवाडी संघाचा. चांगला फटका होता कल्पेशच्या बॅटमधून. कल्पेशचं जे डेडिकेशन या फटक्यामध्ये दिसलं ना कडक. पुढचा बॉल या ओव्हरमध्ये वन्स अगेन या बॉलवरती देखील कल्पेश नावाचा जबरदस्त स्ट्रोक. बॅक टू बॅक 2 षटकार. 6 धावा. आता कल्पेश नावाचा स्कायफॉल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. शांत होता मागच्या काही काळापासून. शांत जरी असला तरी संत नाहीये, त्याने दर्शवून दिलाय आणि 2 बॉलवरती 2 षटकार कल्पेशच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतात. 56 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. कल्पेश सुद्धा कच्च्या गुरुचा चेला नाही आहे. त्याने सुद्धा भरपूर वर्षापासून संघर्ष केलाय आणि आज सुद्धा त्याची बॅटिंग या ठिकाणी जबरदस्त राहिले. स्लॉग ओव्हर मध्ये 2 आला. तिसरा तो पेंडिंग आहे. तिसरा देखील येईल. या बॉलवरती देखील 6 धावांची मोहर उमटवलाय कल्पेशनं. मिड विकेटला धमाका. षटकार. 3 चेंडूंवरती 3 षटकार. 3 इन अ रो. कल्पेशची जबरदस्त बॅटिंग मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. खतरनाक बॅटिंग केले. मागच्या ओव्हर पासून ड्रायव्हिंग सीट वरती बसले दोन्ही फलंदाज आणि तिथून धावांचा पाऊस पडत असताना मिनलजी पाटील सरांना विनंती असेल आपण मुख्य मंचावरती या. 14 चेंडूंमध्ये 45 धावांची एक ग्रेट पार्टनरशिप मैदानामध्ये बिल्ड होताना पाहायला मिळते. 65 धावा फलकावरती लागला. 3 बॉल्स अजूनही खेळ बाकी आहे. सध्या तरी कल्पेश
मैदानाच्या आतमध्ये चमकत असताना विठ्ठलवाडी गावाचा सितारा मनोज पाटील यांचे बंधू मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. दो भाई दोनों तबाई 62 धावा फलकावरती लागला गेल्या. 3 षटकार आतापर्यंत कल्पेशच्या बॅट मधून आलं. रोहित पुढचा बॉल टॉस बॉल बॅकड्राईव्ह त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. लॉंग ऑफ मध्ये प्रसाद चेंडूला फील्ड करतोय. एकदा पूर्ण केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि त्या 2 धावा परिपूर्ण झाल्यात. आता तो रिदम मिळालाय. आता इथून थांबवणं कठीण झालंय फलंदाजांना. अजूनही 2 चेंडूंचा स्किल बाकी आहे. 64 स्कोर कार्ड वरती लागला. 2 बॉल स्किल बाकी आहे. साहिल वरती आक्रमण केला गेला. स्लॉग ओव्हर मध्ये ज्या धावा हव्या होत्या त्या धावा या ठिकाणी बनवण्याचा प्रयत्न मैदानामध्ये सुरू आहे. इथे देखील ग्रेट शॉट ऑफ द मॅच, शॉट ऑफ द मॅच, जबरदस्त फटका, फ्लिक ऑफ द रिस्ट. काय कडक फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला. हेलिकॉप्टर शॉट मनगोडाच्या सहाय्याने या बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हेलिकॉप्टर शॉट जबरदस्त होता कल्पेशचा. 4 षटकार एकाच ओव्हर मध्ये. 8 बॉल मध्ये आपण 22 धावा टार्गेट केल्या होत्या, परंतु सध्या तरी या एकाच ओव्हर मध्ये ज्या धावा येत आहेत, एक धाव मिळेल या शेवटच्या बॉल वरती आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती 71. 71 धावा फलकावरती लागला गेल्या. 3 ओव्हर मध्ये फक्त 27 होत्या, परंतु तदनंतर जो गेअर चेंज केला ना तिथून ब्रेक काही लावला गेलेला नाहीये. 5 ओव्हर मध्ये 72 धावांचं टार्गेट समोर उभं केलं गेलं. 72चं टार्गेट आपल्याला पाहायला मिळतं. कल्पेशच्या बॅट मधून जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. 4 षटकार आणि आकाश ज्या पद्धतीने लढला या मॅच मध्ये, दोन्ही वाघ या ठिकाणी दहाडत असताना आपण पाहिलं या मॅच मध्ये. 5 ओव्हर मध्ये 72 धावांचं टार्गेट समोर उभं केलं गेलं. 72चं टार्गेट आपण पाहतोय. एक मोठी टोटल स्कोर कार्ड वरती उभे केले गेले आणि पुढच्या इनिंग साठी मायक्रोफोन वरती मी इन्व्हाइट करतोय आमचे परम मित्र उत्कर्षजी पाटील सर. ओव्हर टू यू. थँक्यू सो मच. सन्माननीय श्रीयुत मिनल पाटील सरांचं इथे शुभागमन झालंय. मी त्यांना विनंती करेन की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्मानानं स्थानापन्न व्हा आणि तुमचं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. मिनल पाटील सर आपल्याला पाहायला मिळतात. एक उत्कृष्ट लेदर क्रिकेटपटू म्हणून त्यांच्याकडे आपण पाहताय. रवींद्र पाटील सरांना विनंती करेन की तुमच्या शुभ हस्ते, रवींद्र राऊत सरांच्या शुभ हस्ते आपण त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करणार आहोत. अगदी खऱ्या अर्थानं मिनल पाटील सर आपल्याला पाहायला मिळतात आणि तुषार कुर्ले टीके हे क्षणचित्र कैद करत असताना 6 सीटरची टीम आहे आमच्या साथीने. चला बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पाठवा. यथोचित स्वागत सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहताय. मगाशीच मागील आवाज हार्दिक केणी सरांचा आपण ऐकला. चला स्पीडअप. चला विनंती करतो वेळ जास्त न घेता आपण सामन्याला इथून खऱ्या अर्थानं सुरुवात करणार आहोत. प्रसाद आणि रोहित, यश किणी आता स्वतः सध्या मागे राहिलेत आणि स्वाभाविक आहे तुम्हाला या डावाला जर पुढे न्यायचं असेल एका भल्या मोठ्या टार्गेटला, ज्या पद्धतीने कल्पेशने खेळ केला, ज्या पद्धतीने रोहितने देखील खेळ केला,
त्यांना बोलवायचं. जयेश पाटील यांना देखील विनंती करतो की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. सन्माननीय श्रीयुत जयेश पाटील सर, आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती. इन ऍक्शन डीजे कॅन्डी. अगदी सकाळच्या सत्रापासून त्यांच्या मधुर ठिकाणी त्यांनी संपूर्ण प्रेक्षकांना रिझवलंय आणि आता स्वतः इन ऍक्शन मध्ये आहेत. विठ्ठलवाडी युवा ग्रुप या संघाकडनं एक चांगले आणि जबरदस्त असे अष्टपैलू खेळाडू डीजे कॅन्डी. अनेक वेळा 6 चेंडू आणि 6 षटकार ज्यांच्या नावी आहेत. आणि आपण पाहतात गोलंदाजीमध्ये देखील अनेक फलंदाजांसाठी कर्दन काळ म्हणून डीजे कॅन्डी आपल्याला पाहायला मिळतं. आता थोडंसं खांद्याला इंजुरी आहे म्हणून ते गोलंदाजी करत नाही आणि फलंदाजीसाठी देखील थोडासा त्यांना त्रास होतो आहे. तेच डीजे कॅन्डी ऑन स्क्रीन आपण त्यांना पाहताय. अनेक वेळा ज्यांनी मैदानाच्या आतमध्ये फक्त उभं राहून देखील सामने जिंकलेले आहेत आणि ते डीजे कॅन्डी आम्हाला बघायला मिळतात. त्यांना देखील या मॅचसाठी शुभेच्छा आहेत. जाऊया मॅचकडे. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज प्रसाद किणी, एका बाजूला रोहित. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सुजल. मथाने चषकात आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. अगदी निसर्गाच्या सानिध्यात कुसलेले हे नयनरम्य असं हे गाव आहे आणि आज खऱ्या अर्थानं या गावात आल्यानंतर खूप सुंदर असा व्ह्यू आपल्याला पाहायला मिळाला. तुम्ही ब्रिजवरनं येणार आणि तदनंतर समोर तुमच्या समोर हे खुलं मैदान, एका बाजूला समुद्र किनारा आणि एक चांगली स्पर्धा म्हणून आपण का त्या स्पर्धेकडे पाहतोय. चला वेळ जास्त नका घेऊ. येस, आपण पाहू शकाल ही स्पर्धा खऱ्या अर्थानं फक्त भारतात नव्हे तर आता लंडन मध्ये देखील लाईव्हच्या माध्यमातून आमचे लाडके प्रेक्षक बघतायत. त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. शाहिद शेख, सरफराज शेख आणि सिराज शेख जे लंडनवरनं या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. तुमचं तिघांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. तुमच्या माध्यमातून या मंडळाला आर्थिक सहाय्य आलं, तुमचं देखील आम्ही खूप खूप मनापासून आभार मानतोय. शाहिद शेख, सरफराज शेख आणि सिराज शेख या त्रिबंधूंचं, त्रिमूर्तींचं आम्ही करतोय या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. जे आता सध्या लंडनवरनं ही स्पर्धा बघताय. टेनिस बॉल क्रिकेट आणि आज युट्यूब लाईव्ह हे एक वेगळं समीकरण बनलं आणि आज टेनिस बॉल 7 समुद्रापलीकडे जे प्रेक्षक आमचे लंडनवरनं जोडलेत आणि शेख बंधूंचं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. ज्यांनी या स्पर्धेला आर्थिक क्रीडा सहाय्य दिलेलं आहे त्या दानशूर व्यक्तिमत्वांचं पुन्हा एकदा खूप खूप आभार. गोलंदाजी ट्रॅकवरती सचिन आलेत. थोडीशी प्लॅनिंग मध्ये बदलाव केले. चला वेळ जास्त घेत आहे. विठ्ठलवाडी लक्षात घ्या, यानंतरचा देखील सामना तेवढाच महत्वाचा आहे. प्रसाद केणी स्ट्रायकिंग एंडला. आज 11 वाजता देखील आपण सामन्याला सुरुवात करीत तरी देखील 5-5 षटकांनी हे सामने खूप चांगल्या पद्धतीने कव्हर होत आहेत. मॅचला मात्र इथून सुरुवात आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सचिन. पहिल्याच बॉलवरती आक्रमण इथे आपल्याला पाहायला मिळालं आणि धावसंख्या फलकावरती इथून खराब क्षेत्ररक्षण कल्पेशकडनं ह्या चुका अपेक्षित नाही आणि खऱ्या अर्थानं क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय होईल याचा नेम नाही. कल्पेशकडनं झालेली चूक 4 धावांची मोहर उमटते आणि सुरुवात होते स्कोर कार्डला चौकारानं 4 धावा. या वेळेला आपण पाहतायत. तुला नंतर कॉल करतो, तू या सासरवाडीत गेला. पहिल्याच बॉलवरती चौकार. सन्मान्य मनोज सरांचं इथे आगमन झालंय, त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये आम्ही करतोय सहर्ष हार्दिक स्वागत. आज सकाळच्या सत्रात खऱ्या अर्थाने या स्पर्धेला खूप साऱ्या पाहुण्यांच्या आगमनानं ही स्पर्धा खऱ्या अर्थानं फुलली आणि त्यांच्या पदस्पर्शांनी या स्पर्धेची सुरुवात झाली. गणरायाला साकडं घातलं, महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी राजांना वंदन केलं आणि तदनंतर खेळपट्टीचं पूजन होऊन 11 वाजता मॅचला सुरुवात झाली. आता सध्या आजच्या दिवसातील या 6व्या मॅच मध्ये आपण दुसऱ्या डावात आहोत. प्रसाद किणी एका बाजूला, त्यांच्या साथीनं त्यांचेच रोहित हे 2 फलंदाज दाखल झालेत. 2 बॉलचा खेळ परिपूर्ण आणि 6 धावा एक मोठं टार्गेट आहे. या मोठ्या टार्गेटसाठी तुम्हाला पाठलाग देखील त्याच ताकदीनं करावा लागेल. 71 धावा फलकावरती लागल्या आणि 72 धाव्यांचं टार्गेट ठेवलं आणि त्या 72 धाव्यांना आता प्रतिस्पर्धी म्हणून उत्तर देण्याकरिता वडरे तयार. या वेळेला प्रसाद किणीच्या बॅट मधनं आकाशाला गवसणी घालणारा षटकार. मथाने चषक 6 उच्च कोटी. आता फायटिंग मध्ये मजा येईल कारण दोन्ही संघ अगदी बरोबरीने ते सांगतात की तुम्ही आम्हाला 72 केलेत, आम्ही देखील त्याच प्रयत्नात आहोत आणि त्या 72 धाव्यांना आम्ही देखील उत्तर देऊ शकतात. ज्या पद्धतीने आता सुरुवात केली प्रसादने देखील. आक्रमण शंखनाद फुंकलाय.
12 धावा 3 बॉलचा खेळ झालाय. वेगवान स्कोर कार्ड आता पुढे चाललाय. डीजे कॅन्डी मेसेज देतात की भाई ये वाला नाही चलेगा. आणि आता निश्चित स्वरूपात कॅन्डी यांचे शब्द कानावर घेत गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील. प्रेक्षकांना सकाळच्या सत्रापासून ज्यांनी रिझवून ठेवलेलं आहे ते डीजे कुंदन, सिद्धिविनायक ऑर्केस्ट्रा विठ्ठलवाडीचे प्रोपरायटर, आणि आज आमचा आवाज तुमच्यापर्यंत अगदी चांगल्या पद्धतीने पोहोचवतात. त्याचं सारा आणि संपूर्ण श्रेय डीजे कॅन्डी यांना जातं. अनेक ठिकाणी मोठमोठ्या स्पर्धा होतात परंतु साऊंड सिस्टमचा थोडासा खोळंबा असतो, परंतु ज्या वेळेला आम्ही सफाळ्यात येतो त्यावेळेला डीजे कॅन्डी सारखा एक दिग्गज हिरा आम्हाला मिळतो आणि खऱ्या अर्थानं 5 दिवस कसे जातात कळत देखील नाही. इथे देखील आपण पाहतात खोलवर टप्प्याचा बॉल होता आणि त्या बॉलला खऱ्या अर्थानं शरीरापासून दूर ठेवणारी लाईन फुटवर्क नाही काम केलं. त्यावेळेला प्रसाद यांना शांत राहावं लागलं गोलंदाजाच्या पुढे. बॉलचा खेळ झाला तो म्हणजे 4 आणि 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या 12. 6 सीटर स्पोर्ट्स समवेत जे प्रेक्षक जोडलेत त्यांचं देखील स्वागत आहे. याच पद्धतीच्या मोठमोठ्या स्पर्धा तुम्हाला 6 सीटर स्पोर्ट्स वरती बघायला मिळतील. फटका जरूर चांगला खेळला होता. जिथे चांगले क्षेत्ररक्षण, हाताने नाही तर पायाने बॉल अडला. आता तो कसाही अडू देत संघासाठी धावा रोखणं गरजेचं आहे. कुत्रे देखील या मॅचचा आनंद घेतात आणि ते कैद करत असताना आमचे कॅमेरामॅन टीके. चेंडूंचा खेळ झाला आता तो म्हणजेच 5 आणि 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या 13. पुढचा बॉल इथे देखील आपण पाहतायत पंच वळालेत आमच्याकडे आणि वळत असताना हा व्हाईट बॉल त्यांनी दर्शवलाय. किशोर पाटील सर खूप चांगले पंचांच्या भूमिकेत मागची अनेक वर्ष साई स्पोर्ट्स सरावली या संघासाठी ज्यांनी वेळ दिलेला आहे क्रिकेट खेळत असताना. एका बाजूला महेंद्र भोईर सरांना आपण पाहतायत, एक उत्तम दर्जाचे क्रिकेटपटू आणि एक चांगले शिस्तबद्ध आयोजक आणि तेवढंच चांगलं त्यांचं नियोजन असतं. आज जो मी उल्लेख सकाळी देखील केला, खूप उशिरानं हेच संधी त्यांना खूप आधी घ्यायची होती. आज सफाळ्यात त्यांच्यासारखे पंच आपल्याला पाहायला मिळतात ज्यांनी अनेक वर्ष या क्रिकेटची सेवा केली. चांगला बॉल होता. षटक क्रमांक पहिला संपलं. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर रनसंख्या फलकावरती 14 आहेत. आता 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये रन करायचे आहेत 58. सन्मान्य श्रीयुत जयेश पाटील सरांचं इथे आगमन झालं आणि त्यांचं स्वागत करण्याकरिता मी मनोज पाटील सरांना विनंती करतोय. सर्पमित्र जयेश पाटील सर इथे आहेत आणि त्यांचं स्वागत करण्याकरिता मी मिनल सरांच्या शुभ हस्ते. मिनल सर आपण या, तुमच्या शुभ हस्ते आपण सर्पमित्र जयेश पाटील सरांचं इथे यथोचित स्वागत सन्मान करणार आहोत. तुम्ही आलात आणि आमचं मुख्य व्यासपीठ अगदी धन्य झालं. तुमचं सहर्ष हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. मथाने चषक आणि मथाने चषकाचा हा खऱ्या अर्थानं चाललेला महासंग्राम. सलग 4 दिवस हे स्पर्धा, हे मैदान दुमदुमलं जाईल आणि मथाने नगरी अगदी क्रिकेटमय वातावरणात तुम्हाला उत्साहाने आनंदाने बघायला मिळेल. गोलंदाज तयार. वैभवचा पहिला चेंडू, क्या बात आहे. वगाशी देखील मी उल्लेख केला वैभवचा की वैभवच्या यष्टीकडे जाऊन नाही चालणार. छोटा तीर वार करे गंभीर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. कमालीची गोलंदाजी. पहिलाच बॉल सबमरीन डिलेव्हरी. गुड लाईन स्पॉटला पिचिंग ठेवली. प्रसादनं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, नाही बॅट आणि बॉलचं कनेक्शन झालं. पुढचा बॉल वैभव यांचा. या बॉलला आता स्टेप आउट झालेत आणि बॉलला लॉफ्ट केले हवेत. क्षेत्ररक्षक आहेत कल्पेश, त्यांना तिथे बीट केलंय आणि बॉल सीमा रेषेच्या बाहेर चाललाय. मथाने चषक षटकार. चांगली बॅटिंग. प्रतिस्पर्धी संघ म्हणून आता उत्तर देत असताना अप्रतिम दुसरा डावाचा खेळ रंगलाय. धावांचा वेग वाढत चाललाय. डीजे कॅन्डी यांना आता काहीतरी सुधारणा करावी लागेल आपल्या संघासमवेत. या वेळेला आपण पाहतायत काय चेंडू, चांगला चेंडू. एक तेरी तो एक मेरी. सध्या हेच आपल्याला बघायला मिळतं. एक षटकार आल्यानंतर आता डॉट बॉल देखील येतात आणि डॉट बॉल आल्यानंतर ऊर्जा मिळते, ते म्हणजे गोलंदाजी करणाऱ्या संघाला. कल्पेशने काय बॅटिंग केली, बेमिसाल फलंदाजी. ते शेवटचं षटक काय आक्रमकतेचं राहिलं. 4 षटकार ठोकले, तेही लांबच लांब आणि उंचच उंच. 20 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल ऑन साइडला. फटका तर जरूर खेळला. शॉर्ट स्क्वेअर लेगचे खेळाडू आणि फेकी हवी तशी नाही आली. ऋषी सांगतात की भाई हा वाला थ्रो नाही कलेक्ट करता येणार मला. 21 धावा धावफलकावरती. 4 बॉलचा खेळ झालाय. येणारे 2 चेंडू तेवढेच महत्वाचे. युवा ग्रुप विठ्ठलवाडी फलंदाजीनं मन जिंकली, मन मोहित केली. आता गोलंदाजीनं देखील तुम्हाला त्याच पद्धतीचं क्रिकेट दाखवावं लागेल. यश किणी आता सध्या बाहेर बसून निश्चित स्वरूपात त्यांना देखील वाटतं की आता धावा येणं गरजेचं आहे. ते यायला लागलेत. हा चेंडू जर तपासून पाहिला तर पंच
दर्शवतात किशोर पाटील सर की हा व्हाईट बॉल आहे आणि या व्हाईट बॉलने स्कोर कार्डला धावांची गती आकार घेईल ती म्हणजेच 22 वरती. 22 धावा धाव फलकावरती येत. आता येणारे चेंडू आहेत ते म्हणजेच 2 या षटकातले पॉवर प्लेचं षटक, ज्यामध्ये आता जर आपण तपासून पाहिलं तर एक शॉट थर्डमॅन आहे, शॉट पॉइंट आहे, शॉट एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू आहे, वाईडिश लॉंग ऑफ म्हणजेच डीप कव्हरला एक खेळाडू बघायला मिळतोय, मिड ऑफला एक खेळाडू आहे. यावेळेला ऑन साईडला फटका तर खेळलाय जरूर. लॉंग ऑनचे खेळाडू त्यांच्या डोक्यावरनं बॉल बीट करत सीमारेषेच्या पार 4. जे तुमचे एक्स्ट्रा खेळाडू आहेत वडराई संघ, आपण आपले खेळाडू डगआउट मध्ये तुम्हाला जागा आहे तिथेच घेऊन बसा. तुमचे ते समर्थक असतील तरी देखील त्यांना तिथे खुर्ची आहे, आपण त्यामध्ये बसा. अगदी आपण मैदानाच्या बाजूला जाऊ नये, लक्षात घ्या. धावसंख्या जर तपासून पाहिली तर आता जाऊन पोहोचते ती म्हणजे 26 वरती. पुढचा बॉल, चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन आणि षटक संपले दुसरं. 2 षटकांचा खेळ संपतो. 13ची सरासरी राखत 26 धावा. आता बॉल आहेत तुमच्याकडे 18 आणि 18 मध्ये रन करायच्यात 46. येऊया या एक महत्वाच्या मॅच मध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन. खऱ्या अर्थाने आपण पाहतायत हेच आमचं कोकण आहे, हेच आमचं महाराष्ट्र आहे आणि हीच महाराष्ट्राची भूमिका आहे. आपण पाहू शकता कष्ट करून आमचे इथे पोट भरणारे मासेमारी असतील, शेतकरी लोक असतील आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतायत गावाकडचं दृश्य हे बघण्यासारखं आहे. बाजूला निश्चित स्वरूपात समुद्र, डोक्यावरती ओझ आहे, परंतु संसाराचा प्रपंच घेऊन हा गाडा ओढावा लागतो आणि त्या आमच्या काकी तिथे आम्हाला बघायला मिळतात. या महाराष्ट्रामध्ये अनेक गोष्टी आहेत जिथे कष्ट करून प्रत्येकाला जगावं लागतं आणि संसार प्रपंचाचा गाडा ओढावा लागतो आणि ते कैद करत असताना आमचे 6 सीटर स्पोर्ट्सचे कॅमेरामॅन टीके अँड गौरव पाटील खूप चांगलं वर्क त्यांनी देखील केले. 18 बॉल मध्ये रन करायचे 46. या मॅचला जिंकण्याकरिता एक चांगला मॅच तुम्हा सगळ्यांच्या भेटीला. युवा ग्रुप विठ्ठलवाडीनं भरपूर धावा ठोकल्या. आता त्यांना उत्तर देत असताना वडराई संघ सांगतात की हम भी किसी से कम नाही. समोरच्या संघाला आम्ही देखील गार करण्यात अनेक असे सामने केलेले आहेत. आता इथून आत्मविश्वास या शब्दावरती तुम्हाला खऱ्या अर्थानं काम करावं लागेल. गोलंदाजी ट्रॅक वरती साहिल आलेत. साहिल हे देखील आता सध्या चर्चेतलं नाव राहिलंय टेनिस बॉल क्रिकेट मध्ये. साहिल लोंगले यांना आपण पाहिलं असेल ISPL मध्ये गोलंदाजी करतात ते आणि सध्या आपण पाहतात हे साहिल आलेत. साहिल घरात. सन्माननीय सुमित पाटील सरांना विनंती करतोय की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. तुमचं मथाने चषकामध्ये सहर्ष हार्दिक स्वागत आहे. मथाने चषक 2026 अनेक वर्षानंतर खऱ्या अर्थानं उज्ज्वल क्रिकेट संघ, उज्ज्वल ह्या नावाने खऱ्या अर्थानं कबड्डीचा प्रथमता संघाची प्रस्थापना झाली आणि तदनंतर आज क्रिकेटमध्ये देखील छाप सोडली या उज्ज्वल मथानेनं. कबड्डीसाठी जाणलं जाणारं हे मथाने गाव आहे, परंतु आता क्रिकेटमध्ये देखील याच गावामध्ये हिरे पैदा झाले म्हणायला हरकत नाही. ज्या युवांनी एक जबरदस्त क्रिकेटचा संघ बॅलन्स केला आणि भावकीतलेच सगळे हे खेळाडू आहेत. अगदी काकांची पोरं म्हटली तरी हरकत नाही आणि हा उज्ज्वल संघ मथाने आज संपूर्ण पालघर जिल्ह्याला हेवा वाटेल या पद्धतीचं क्रिकेट देखील खेळत आहेत. 27 रन फलकावरती आणि आता आपण पाहतायत 3ऱ्या षटकाला सुरुवात. सन्माननीय सुमित पाटील सरांना विनंती करतोय की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. तुमचं या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत आहे आणि तुमच्याच स्वागताकरिता आलेला हा चौकार बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करणारा 4. आजच्या दिवसातील 6वा सामना आणि तो कडवा संघर्ष. सुमित पाटील सरांचं सहर्ष हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी, अगदी एखाद्या हिरोला लाजवतील ज्या पद्धतीने आपण पाहतात त्यांची पर्सनॅलिटी पाहू शकता आणि प्रत्येक 15 दिवसांनी सनूलवाल्यांना आहेर करण्यासाठी ते जात असतात. आणि असायला हवं. माणसाने स्वतःवरती खर्च नाही करावा तर कोणावरती करावा. आयुष्य पुन्हा पुन्हा नाही. आयुष्याचा चित्रपटात 2 दिवसाचा, 1 दिवस येण्याचा, 1 दिवस जाण्याचा. ज्यामध्ये तुम्ही जगता त्याला आयुष्य म्हणतात आणि त्यामध्ये आपण स्वतःसाठी कसं जगतो आणि कसे जगतो हे महत्वाचं आहे. आणि त्या अनुषंगाने सुमित पाटील अगदी हिरोला लाजवतील या पद्धतीची त्यांची पर्सनॅलिटी, त्यांचं स्वागत आहे. सध्या स्कोर कार्डला जर धावसंख्या आपण तपासून पाहिली तर रनसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 32 वरती. गोलंदाज तयार. या षटकातील पुढील बॉल यावेळेला ऑन साइडला फटका तर खेळलाय बऱ्याच काळ हवेत. डिस्टन्स देखील आहे क्लिअर. प्रसाद किडी ब्रँडचा हा आलाय ब्रँडेड षटकार. मथाने चषक 6.
जर आता इक्वेशन तपासून पाहिलं तर आम्हाला निश्चित स्वरूपात गौरव पाटील सर दर्शवतात की 14 बॉल आणि 14 बॉल मध्ये रन करायच्या 34. काय जबरदस्त मॅच. असे सामने बघायला प्रेक्षकांना देखील आवडतं की दोन्ही संघ बरोबरीचे असायला हवे. क्रिकेटचा सामना कुणालाही एकतर्फी झुकलेला नाही आवडत, तो बॅलन्सिंग असायला हवा आणि आता बॅलन्सिंग मॅच तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळतोय. धावांची गती तपासून पाहिली तर आता 38 धावा. करंट व्ह्यूवर्स आहेत आमचे 160 प्रेक्षक, त्यांचं देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. बॅटची कड आणि प्रसादने देखील सांगितलं की येस बॅट आणि बॉलचा संपर्क झालाय, जरूर मी इथे बाद आहे, हेही तुमच्याकडे असायला हवं. ॲज अ क्रिकेटपट्टू म्हणून तुम्ही ज्या वेळेला खेळता त्यावेळेला तुमच्याकडे स्पोर्ट्समॅन स्पिरिट, खेळाडूमध्ये जी भावना आहे ती असणं गरजेचं आहे आणि ते फलंदाज बाद झालेत प्रसाद किणी. यस, मुख्य व्यासपीठावरती आपण एखाद्या हिरोला लाजवतील असे सुमित पाटील आलेले आहेत आणि कौस्तुभ पाटील यांच्याकडनं, कौशिक पाटील यांच्याकडनं त्यांचं आपण स्वागत करणार आहोत. ब्लॅक गॉगल, व्हाईट अँड ब्ल्यू टी शर्ट, जीन्स आणि अगदी विराट कोहली. आता तेही युट्यूबला जातील आणि तो व्हिडिओ पाहतील पुन्हा की काय काय माझ्यावरती कमेंट झालेले आहेत. कौशिक पाटील जरी दिसायला विराट कोहली सारखे असले तरी ते फॅन धोनीचे आहेत, हाही तेवढाच महत्वाची त्यांची बाजू आहे आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान होते मुख्य व्यासपीठावरती. मथाने चषकात तुमचं सहर्ष हार्दिक स्वागत. अनेक वर्षानंतर आज मथाने पुन्हा एकदा मथाने नगरी दुमदुमते या क्रिकेटच्या माध्यमातून. या मैदानाचा देखील कायापालट होताना बघायला मिळेल. जे आपण ऑफ साइडला अगदी समुद्र किनारा आहे, हे मैदान भरपूर मोठं होतं, परंतु येणाऱ्या लाटा त्यानंतर निसर्गापुढे सगळ्यांना काही माघार घ्यावी लागते आणि यश चौधरीने सकाळी देखील आमच्याशी ते बाईट केलं की मैदान आणखी सुंदर होईल आणि येणाऱ्या काळात मोठमोठ्या स्पर्धा याच मथाने नगरीमध्ये होतील. स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 39. 3 षटकांचा खेळ संपला. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये रन करायचे 33. ऍक्टिव्ह मोड मॅचचा ऑन झालाय. 12 बॉल 33 चा सामना कसा होईल हे सांगण्यासाठी घेऊया एक छोटासा ब्रेक. थोडस सुन सुन वाटेल कारण डीजे कॅन्डी इन ऍक्शन आहेत आणि ते कव्हर करतील मग पुढच्या मॅच मध्ये, परंतु पुढचा मॅच देखील त्यांचाच असला तर तेही गोष्टी आहेत. परंतु आता इथे काय होईल, वडराई संघ सांगेल की आम्हाला देखील खेळायचं आहे. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये रन करायचे आहेत ते म्हणजेच 33. हार्दिक किणी, जिथे कमी तिथे आम्ही. चांगले समालोचक, चांगले खेळाडू, आता संगीत कक्षात भरीव कामगिरी आणि तुमच्याकडे असायला हवं मल्टी टॅलेंट. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 33. आदित्य पाटील सरांना विनंती करतोय की आपण सन्मानाने आमच्या मुख्य व्यासपीठावरती या. आदेश पाटील अगदी बारकाईने लक्ष ठेवून असतात. उज्ज्वल संघ मथानेचं बॅकबोन म्हणून आदेश पाटील यांच्याकडे का संबोधलं जातं तर त्यांची ती कामं राहिलेली आहेत आणि विनंती करतोय की प्लीज आपण या. ज्या आमच्या माता भगिनी आहेत त्यांना विनंती करतो की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. आज माता भगिनींनी या स्पर्धेमध्ये खारीचा वाटा नसून तो वाटा खूप महत्वाचा राहिला. ज्या आमच्या माहेरवाशीन सगळ्या ताई, आत्या, काकी आहेत त्या सगळ्या गेलेल्या आहेत, त्यांनी खूप चांगलं योगदान दिलं. यावेळेला प्लम मध्ये सापडलेत यशकिनी, बॅक टू दी डगआउट. मोठा मासा गळाला आणि सेलिब्रेशन खूप हाय होतं कारण विकेट महत्वाची होती. फलंदाज बाद, गॉन. याच मुख्य व्यासपीठावरती आपण आदित्य यांचं यथोचित स्वागत सन्मान करणार आहोत. मी विनंती करतोय स्वप्नील म्हात्रे यांना की तुमच्या शुभ हस्ते आदित्य सरांचा आपण या मुख्य व्यासपीठावरती यथोचित स्वागत सन्मान करणार आहोत. यश चौधरी सकाळपासून बिझी आहेत. आज मोबाईलचा स्टोरेज वाढला असेल कारण प्रत्येक पाहुण्यांचा स्वागत सत्कार आणि त्यांचे कॅमेऱ्याच्या माध्यमातून तर जरूर कैद होतात. वेळ निघून जाते, आठवणीत राहतात ते छायाचित्र म्हणजेच तुमचे फोटो. कारण वेळ निघून गेल्यानंतर आपण पाहतात या फोटोंना, जुन्या आठवणींना उजाळा देण्याची संधी मिळते. आता ज्या वेळेला हे फोटो ते पाहणार नंतर मथाने चषका म्हणजे 2026 मध्ये हे आमचं दुपारच्या सत्रात झालेलं सन्मान स्वागत तेही आठवणीतले कैद करतील आणि यश चौधरी संपूर्ण ग्रुपवरती ते फोटो पोहोचवतील, त्यामध्ये ते मात्र शंका नाही. नो कॉस्ट ते तुम्हाला फोटो मिळून जातील. सध्या धावसंख्यावरती धावसंख्या जर तपासून पाहिली तर 39. षटक क्रमांक 4 ला सुरुवात झाली आणि पहिल्याच बॉलवरती अगदी महत्वाचा मासा गळाला. फ्लॉप शो राहिले महत्वाच्या मॅच मध्ये. यश काय गोलंदाजी आहे, भन्नाट वेग, अचूक टप्पा, भेदक मारा. यष्ट्यांच्या मागून ऋषी खूप चांगलं यष्टीरक्षण. डीजे कॅन्डी यांच्याकडे बॉल आला. आता डीजे कॅन्डी त्या बॉलवरती निश्चित स्वरूपात त्यांची जादू करतील आणि तदनंतर या मॅच मध्ये एक आणखीन ट्विस्ट येऊ शकतं.
पहिल्या बॉलवरती ज्या वेळेला विकेट आला त्याच्या आधी देखील कॅन्डी यांच्याकडे तो बॉल गेला होता आणि कॅन्डीने सांगितलं की आता पुढचा बॉल विकेट बघा. मॅच संपल्यानंतर निश्चित सुरुवात आम्हाला भेटतील आणि सांगतील की तुमचा आवाज पुढच्या मॅच मध्ये येणार नाही. 39 रन हे धावफलकावरती आहेत. तृप्तेश मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यांना डेडिकेट केला यश किणीनं आता 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन. काय गोलंदाजी राहिली. आता 9 बॉल आहेत आणि 9 बॉल मध्ये रन करायचे 33. षटकार षटकार आणि षटकार. 9 बॉल मध्ये तुम्हाला 6 सिक्स मारायचे आहेत, ज्या अनुषंगाने तुम्हाला क्रिकेटचा खेळ आता खेळावा लागेल. आक्रमक ही भूमिका आता तुम्हाला अदा करावी लागेल. नाही आक्रमण झालं तर मग थोडंसं एक्झिट पोल देखील आहे. फटका खेळलाय जरूर चांगला. तिथे लॉंग लेग मधून चेंडू निघून जातोय सीमा रेषेच्या बाहेर. आता असेच चौकारच तुम्हाला आणायचे. चौकार आणि षटकाराशिवाय उत्तर नाही तुमच्याकडे या मॅचला जिंकण्याकरिता. 4. समालोचन अप्रतिम बेमिसाल. खूप चांगले शब्दांचे जादूगर आणि तदनंतर आता मधुर मेजवानीनं गीतांच्या माध्यमातून ते आम्हाला रिझवतात. त्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. या वेळेला मागचा दरवाजा उघडा राहिला आणि शिरकाव केलाय गोलंदाज वैभवनं. दांडी 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 गुल. फलंदाज बाद गॉन. दमयंती पाटील काकूंचं इथे आगमन झालंय आणि त्यांच्या साथीनं विजया काकू देखील आलेले आहेत. त्यांना विनंती करतोय विजया पाटील काकू आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती. मथाने चषकामध्ये तुमचं स्वागत आहे. धन्यवाद यश चौधरी. सातत्याने आज सकाळच्या सत्रापासून खूप चांगला पाहुणचार त्यांच्या माध्यमातून राहिला. कुसुम पाटील आणि शिल्पा पाटील आहेत स्टेजवर या प्लीज. ही स्पर्धा आपली आहे. या स्पर्धेसाठी आणि ज्या आजी आहेत आमच्या त्यांना देखील विनंती करतो की आपण सगळ्यांनी या आमच्या मुख्य व्यासपीठावरती. माता भगिनींनी देखील खूप चांगला उत्साह दाखवला या स्पर्धेसाठी. ज्या वेळेला आपल्या गावातील युवा खेळाडू काहीतरी एक चांगली संकल्पना घेऊन येतात तर त्या माता भगिनींनी देखील 100% त्यांना पाठिंबा दिला आणि आज ही स्पर्धा पहिल्या दिवसात खूप चांगल्या पद्धतीने इथे सुरू आहे. चांगलं क्रिकेट बघायला देखील मिळालं आणि आमच्या सगळ्या काकूंना आत्यांना काकींना विनंती करतोय की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती या. तुमचं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. गुलाबी थंडी आणि खूप चांगली अशी थंडगार हवा अगदी अंगाला बिलगून चाललंय आणि संध्याकाळच्या सत्राला देखील सुरुवात होते. आता इथून युवा ग्रुप विठ्ठलवाडी कॅन्डी यांचा संघ कॅन्डी यांच्या दमदार नेतृत्वाखाली खूप चांगलं क्रिकेट खेळत आहेत. पुरे 40ला 4 धक्के अशी स्थिती बघायला मिळते आणि इथे आपण पाहतायत कोळी बांधव आपल्याला पाहायला मिळतात आमचे जिथे या स्पर्धेचा आनंद घेतात. अगदी समुद्र किनाऱ्याला लगत हे असलेलं मैदान अतिशय सुंदर पद्धतीनं निसर्ग रम्य नयन रम्य आणि टीके सांगतात की आमची नजर ही कुठेही पोहोचू शकते. त्यांना वाटलं तर चंद्रावरचे खड्डे देखील दाखवतील ते थोडी संध्याकाळ झाल्यानंतर. हो आम्हाला देखील दर्शवतात. ऑल राईट. गोलंदाज तयार. चांगला चेंडू शेवटच्या षटकासाठी काय म्हणून सुजल हे पहिलं षटक घेऊन आले होते. मग प्लॅनिंग चेंज केली कल्पेशनं आणि त्यांना शेवटच्या षटकात ठेवलं आणि इथे आपण पाहतायत आता सुजल आलेत. उंच पुरा मजबूत बांधायचा असा हा गोलंदाज आपल्या हाईटचा पुरेपूर वापर करतोय आणि चांगली गोलंदाजी. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. आता आवाक्याच्या बाहेर चाललंय वडराईसाठी. यश किणी लवकर बाद झाल्यानंतर थोडंसं टेन्शन वाढतंय. वेळेचा विचार केला तर आपण पाहतायत आता 4:30 वाजून गेलेत मित्रांनो. वेळ थोडासा कमी खर्च करा. इथे देखील आपण पाहतात खराब क्षेत्ररक्षण आणि बॉल निघून जाईल का सरळ सीमा रेषेच्या पलीकडे. ऑल राईट. चौकार. नो बॉल +4. सगळं काही सुरळीत चाललं होतं त्यावेळेला लागलेली दृष्ट की काय आणि आता 5 बॉल 23.
निश्चित स्वरूपात हा सामना संपल्यानंतर वडराई संघाचे कर्णधार रोहन, ज्यांनी खऱ्या अर्थानं महाराष्ट्र डिझेबल क्रिकेट करिता नेतृत्व केलेलं आहे आणि आपल्या वडराई गावाचं नाव त्यांनी खऱ्या अर्थानं या संपूर्ण महाराष्ट्रात भारतभर केलेलं आहे, तर ते डिसेबल क्रिकेटसाठी निश्चित स्वरूपात खूप चांगले क्रिकेटपटू आहेत. हा मॅच संपल्यानंतर रोहन यांचा देखील आम्ही मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत स्वागत सन्मान. आणि नेक्स्ट टीमचा कॅप्टन आपण रेडी राहायचं आहे. सगळं काही सुरळीत चाललं होतं. आता फलंदाजानं शंखनाद फुंकलाय 6. थँक्यू हार्दिक किणी सर. खऱ्या अर्थानं खूप चांगली गीतं आता ते ऐकवत आहेत. संध्याकाळचं सत्र आणि सर डीजे कॅन्डी असते, परंतु आज डीजे कॅन्डींच्या गाण्याच्या पहिलेच चहा आलेला आहे. कारण सपाट तुम्ही अनेक स्पर्धा पाहतात, मग 4 वाजले की चाय पियेंगे हे सॉन्ग लावतात ते, परंतु आयोजकांनी आज त्यांच्या आधी सांगण्याच्या आधी चहा आणून दिलेला आहे. असे आधी डीजे कॅन्डी क्या बात आहे. आता गाणं वाजणार कारण कॅच टिपलाय डीजे कॅन्डी यांनी. म्हणजेच बॅटिंग करणारा संघ आपल्याला बघायला मिळतोय. आजच्या दिवसाकरिता यश चौधरी यांनी मात्र आम्हाला निमंत्रण दिलं. अगदी पुढील मॅच हा शेवटचा मॅच असेल आणि या संपूर्ण विभागात आम्हाला भरपूर प्रेम मिळालं, त्याबद्दल सर्वांचे आम्ही आभार मानू इच्छितो. आणखीन एक सामना आहे. 55 धावा धावफलकावरती आणि 5 धक्के लागलेत. आता 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये आता समीकरण जे आहे ते थोडंसं मोठं झालंय. रोहन आलेत मैदानाच्या आतमध्ये, ज्यांचा मी उल्लेख केला की डिझेबल क्रिकेट महाराष्ट्रासाठी खेळतात आणि तेच रोहन एक जबरदस्त फलंदाज अंडरआर्म क्रिकेट ज्यांच्याकडे आहे, अगदी तुफान. म्हणजे खऱ्या अर्थानं गोलंदाजांसाठी ते खूप घातक ठरतात अनेक वेळा. अंडरआर्म क्रिकेटमध्ये आपण त्यांना पाहिलंय. ओव्हरआर्म क्रिकेट देखील तेवढंच चांगलं, लेदर क्रिकेटचा देखील खेळ चांगला करतायत. चला प्लीज थोडी घाई करा. पंच आपण देखील लक्षात घ्या. वेळ जास्त न घेता आता आपल्याला हा सामना संपवल्यानंतर पुन्हा एकदा नेक्स्ट मॅच कडे देखील वळायचं आहे. 3 बॉलचा खेळ बाकी. गोलंदाज तयार. वाह, पहिल्याच बॉलवरती फटका तर जरूर चांगला खेळला. क्षेत्ररक्षक आहेत बॉलच्या खाली, सुटलाय कॅच. आता इथे धावसंख्या 1 न गती मिळेल. बॉल आहेत 2 आणि 2 बॉल मध्ये रन करायचे 16. नेक्स्ट मॅच जो आहे रेडी राहायचंय कॅप्टन. एका बाजूला या सामन्याच्या विजयी कर्णधार आणि त्यांच्या विपक्षात आपण एडवन संघ रेडी राहायचा आहे. यानंतरचा हा महामुकाबला, कारण इथून जो जिंकणार तो एका बक्षिसाचं पात्र ठरेल. एका सुवर्ण ट्रॉफीवरती ज्याचं नाव सन्मानाने चढण्याचे पात्र ठरतील. फटका खेळलाय जरूर चांगला. क्षेत्ररक्षक आहेत गंधर्व यांच्या बॅट मधनं तो फटका येतो. सिंगलच मिळतंय. सिंगलच्या साह्यानं धावांची गती जर तपासून पाहिली तर आता 57 वरती 57 वरती धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. अगदी शेवटचा बॉल बाकी. यस, ऑल राईट. गोलंदाजी ट्रॅक वरती तयार होतात आणि अगदी शेवटचा बॉल. या मॅच नंतर पुढच्या मॅचचा टॉस. तत्पूर्वी आमच्या मुख्य व्यासपीठावरती देखील आम्ही येणार आहोत. गोलंदाज तयार. खराब गोलंदाजी. आता आयोजक देखील सांगतील की भाई क्या चल रहा है. एक बॉल साठी तोही वेळ तेवढाच महत्वाचा असतो. चला प्लीज नेक्स्ट बॉल साठी रेडी व्हा. पुन्हा 9 पाहिजेत. एक बॉल 9. 72 धावा देऊन देखील सामना हा विठ्ठलवाडीकडे आता 1 बॉल 9 वरती आला. क्रिकेटच्या खेळामध्ये कुणी मोठं नाही, क्रिकेटच्या खेळामध्ये कुणी छोटं नाही. क्रिकेटचा खेळ कधी बदलेल याचा नेम नाही. 1 बॉल 10ची गरज आहे. 62 फलकावरती लागल्या. 1 बॉल आणि 1 बॉल मध्ये रन करायच्या 10. चला वेळ न घेता डीजे कॅन्डी ऑन साइडला आपल्याला बघायला मिळतात. मिड विकेटला कुठल्या पद्धतीने ते फिल्डिंग करतील. आता त्यांची जागा सध्या हार्दिक किणी यांनी घेतलेली आहे. या 1 बॉल करिता
परंतु नेक्स्ट मॅच देखील तेच इन ऍक्शन मध्ये असतील. चला वैभव, भरपूर वेळ नका घेऊ. फटका तर खेळलाय जरूर चांगला. तिथे आहेत कॅन्डी आणि त्यांना हेलो टाटा बाय बाय करत बॉल सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांनी हा सामना मुकला, परंतु वडराई संघाचं कौतुक करावं लागेल. अभिनंदन. चला मुख्य व्यासपीठावरती ज्या आमच्या काकी आलेल्या आहेत, आजी आलेल्या आहेत, सगळ्या महिलांनी या पुढे. आणि मी विपुल राऊत मॅडमांना विनंती करतो की तुमच्या शुभ हस्ते आमच्या या सगळ्या आजींचं काकींचं आपण मुख्य व्यासपीठावरती सहर्ष हार्दिक स्वागत करायचं आहे. या सर्वांनी या. आजी या. आणि मी पहिली इनिंग करतो आणि मुख्य व्यासपीठावरती संपूर्ण माता भगिनींचं इथे यथोचित स्वागत सन्मान होते.